श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. स्वामी भक्त हो, आपल्याला माहिती आहे आपल्या जीवनामध्ये कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे. कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेच्या सेवेला अग्रक्रम आहे. कुठल्याही कार्याच्या आरंभा अगोदर कुलदेवीची सेवा करून तिची संमती घ्यावी लागते. तसेच निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विवाह, शत्रुनाश, आर्थिक सुबत्ता, कुटुंबात शांती व आरोग्य याचा कुलदेवतेच्या कृपेशी अगदी निकट संबंध आहे. घरातील कुठल्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला प्रथम कुलदेवतेची पूजा करावी लागते. आपण आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी अनेक सेवा करत असतो आणि त्या सेवांमधील काही सेवा म्हणजे मंगळवार, शुक्रवार, दुर्गाष्टमी या दिवशी उपवास करावा. चैत्र व आश्विन महिन्यातील नवरात्र उत्सव साजरा करावा. या दिवशी या नवरात्रांमध्ये देवीची मनोभावे पूजा करून दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करावे. शक्य होईल तेवढे या दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करावे. होत नसेल तर श्रवण करावे. दुर्गा सप्तशती पाठाचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे, अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा. त्याचप्रमाणे प्रतिवर्षी जर तुम्हाला जमत असेल तर प्रत्येक वर्षी किंवा 3-4 वर्षातून एकदा कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा योग्य रीतीने मानसन्मान करावा लागतो. आपण जेव्हा कुलदेवतेच्या मूळ स्थानावर तिच्या दर्शनासाठी जातो किंवा नवरात्र उत्सवामध्ये देवीची ओटी भरतो तेव्हा त्या ओटीमध्ये काय काय साहित्य घ्यायचे असते हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपण प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये किंवा देवीच्या दर्शनाला गेल्यावरती तिची ओटी भरतो आणि तिचा योग्य रीतीने मानसन्मान करत असतो. तर या मानसन्मानामध्ये तिच्या ओटीमध्ये आपल्याला हिरवी साडी, हिरवा खण, मणिमंगळसूत्र, जोडवे, बिरोदे, हळद, कुंकू, गुलाल, शेंदूर, पंचखाद्य, खेळणा, पाळणा, हार, वेणी, होमपुडा, ओटीचे साहित्य, 5 फळ आणि पुरणाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. हे सर्व साहित्य घेऊन मग आपल्याला देवीची ओटी भरायची असते. त्याचप्रमाणे एका ताटात पुरण थापून त्यात 21 फुलवाती लावाव्यात व देवीची आरती करायची असते. अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी देवीच्या मूळस्थानी किंवा नवरात्रीमध्ये देवीचा योग्य तो पद्धतीने अशा प्रकारे मानसन्मान करायचा असतो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ या नवरात्री उत्सवामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तर अशा माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.